सो गाईज आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलोय. सो ब्रेकफास्ट मध्ये आहे कपकेक्स, त्याच्यानंतर इकडे आहे मला ब्रेड टोस्ट वगैरे सर्व करायला, टोस्ट ब्रेड करायला, उपमा आहे, पोहा आहे, त्याच्यानंतर पाव आणि काय मिसळ मिसळ पाय, ज्यूस आहे, फ्रूट सॉरी हा फ्रूट आहे फ्रूट आहे, बनाना, स्ट्रॉबेरी मिल्कशेक, फ्रेश वॉटर ज्यूस. काय घ्यायचं? सगळंच घ्यायचं थोडं थोडं. हा ओके नाही घे ठीक आहे घे रे. स्टार्ट. इथे ठेव ना, इथे ठेव ना. आपलं आता ब्रेकफास्ट आलेला आहे. सो मी ऑमलेट घेतलंय आणि फुल प्लेट भरून पोहा, उपमा, ब्रेड स्लाइस, कपकेक्स, बटर्स आणि हिने घेतलाय सेम वॉटरमेलन ज्यूस. लेट्स स्टार्ट. चल लवकर ये, अजून फ्रुट्स घ्यायला गेलीये. अजून का बाकी आहे घ्यायचं? ठीक आहे. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. न्यू डे न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो, आम्ही रेडी होऊन आता आलोय बीच वरती. परत रेडी होऊन म्हणजे ब्रेकफास्ट पण झाला, ब्रेकफास्ट करून आलोय. ब्रेकफास्ट वॉज यम्मी. हा व्हाईट स्प्रेड होती खूप आणि मल्टिपल ऑप्शन्स होते, सो त्याच्यामुळे वी ट्रायड एव्हरीथिंग थोडा लेके. आता जायचं आधी आम्ही म्हटलं की परत एकदा बीचवर येऊ. येस, सो वापस बीच पे आके थोडा 9 वाजता बीचमध्ये एवढी रश. हाँ थोड़ा टाइम स्पेंड करते हैं. विल क्लिक सम पिक्चर्स बिफोर वी चेक आउट. Yes. So we have almost now 2 to 3 hours. So we think to use to capture some memories. So yes, आणि असं काय व्ह्यू दिसतोय. Can see the sea, vitamin C or vitamin D? Vitamin C. So guys, अभी हो गया हमारा शूट करके, फोटो शूट करके, रील शूट करके, रील स्टार, रील के लिए रील शूट किया और अभी निकल रहे हैं हॉटेल पे जाने के लिए क्योंकि चेकआउट का टाइम हो गया. सो आता निघूया थोड्या वेळात. आणि येस, ऑफकोर्स प्रॉपर्टी टूर अजून बाकी आहे, तर क्विकली चेकआउट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी टूर पण देऊ, ते पण दाखवू कशी प्रॉपर्टी आहे आणि डिटेल्स पण देऊ की काय काय होतं, काय काय अवेलेबल आहे तिथे, कोणत्या टाईपचे रूम्स अवेलेबल आहेत. जाऊ लवकर. ऑलमोस्ट 11. किती वाजता आपली चेकआउट आहे? 11 वाजता चेकआउट आहे. 11 वाजले की. सो गाईज, सो दिस इज द एंट्रन्स. ये पुढे तू पण ये. पीटे सेक्शन आहे, रिसेप्शन, रेस्टॉरंट, पूल अँड सँडपिट. सो आपण सँडपिटला पहिला जाऊ बघायला. सो इकडून आहे. प्रॉपर्टी खूप मोठी आहे. इकडून तुला एवढा लांब गेलं तुझा आवाज जाणार नाही. ऍक्च्युली जाणार ना, ते आहे. तिकडे एक काम कर ना, एक काम कर. सो हा, हे इथं खेळायला आहे. गार्डन एरिया. सो जे लहान मुलं असेल त्यांसाठी हे मस्त आहे. आणि हे आहे सँडपिट एरिया. सो इथे पोरांना खेळायला. हा, तू खेळ मातीमध्ये. आणि हे आहे गेमिंग झोन. सो काल आम्ही इथे गेम खेळलो होतो रात्री. सो इथे मल्टिपल सेक्शन्स आहेत, मल्टिपल गेम्स आहेत, ते खेळू शकतो. आणि दिस इज द किड्स झोन अगेन. So for kids also they have couple of option to play around, so cranky होणार नाही. आणि बॅक साइडला हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. सो दिस इज हाव इट इज. कॅरम, पूल, टेबल टेनिस एंड ऑल. चला नेक्स्ट सेक्शन में जाते हैं.
अभी वापस हम लोग को उधर जाना पडेगा. बट ओव्हरऑल त्यांनी प्रॉपर मेंटेन केलंय, म्हणजे क्लीननेसच्या बाबतीत पण मस्त आहे ना. आणि आजूबाजूला झाड आहेत. ऍक्च्युली रिसॉर्टचं नावच आहे ओशन नेचर, सो नेचर में ही है हम. नेचर में आने का पूरा फील देने का हम लोगों ने ट्राय किया है. सो नारळाची झाडं आजूबाजूला आणि सायलेंट म्युझिक पण प्ले होते अराउंड. सो हिअर दे हॅव पूल. ओके, सो दिस इज एंट्रन्स अगेन. सो वी आर बॅक टू द ओरिजिनल लोकेशन. आणि इथून वाव, हे मस्त आहे, हे मला आवडलं. येईल का तुला करता? प्लेझंट म्युझिक, एक नंबर. आय विल डू इट. नाईस ना. सो ओव्हरऑल त्यांनी प्रॉपर्टी मस्त मेंटेन केल्यात आणि आजूबाजूला फूल पण आहेत. इकडे पूल सेक्शन आहे. सो फॅमिली आहे तिथे. सो आय कांट शूट राईट नाव. आणि हे असं दिसतं. So here we have reception, restaurant and rooms. तिकडे रिसेप्शन. And here is the pool section. सो दिस इज द रिसेप्शन एरिया. इथून आतमध्ये गेलं रिसेप्शन आहे. दिस इज वेटिंग एरिया. आणि इथे गेल्यानंतर आहे and we have bicycles to roam around. So सायकल येते का तुला चालवता? येस. येस. आणि इथून गेल्यावर हे रूम सेक्शन्स आहेत. इकडे 1, 2 3 टाईपचे रूम. इकडे एक आहे, इकडे एक आहे ते प्लेन मध्ये अशी. प्लेन मध्ये आहे. देन हिअर ऑल्सो या साईडला. आणि आमची रूम तिकडे होती कोपऱ्यात. सो एक नेचर मध्ये हे बघ अनु. आणि हा पार्किंग एरिया आहे. सो इथे एम्पल ऑफ पार्किंग आहे. सो कार सेक्शन. सो इथे कार्स आपले राहू शकतात. सो काही इश्यू नाही आहे. आपली कार इकडे पार्क आहे. इथे बाजूला पण कार्स आहेत. सो नो इश्यू. बाईकसाठी पण इथे जागा आहे. आणि हॉटेलचं नाव आहे ओशन नेचर